एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. चॅनल व्हिडिओ चालू केला की ह्याला कळतं की मी व्हिडिओ चालू केला. असो, फक्त तोंड हातपाय धुतल्याने स्वयंपाकाला लागली. आल्या जवळपास 6:30ला घरात पोहोचली. असं 6:15 झालं. ओके, 6:15 झाले. सो आता पटापट आवरले स्वयंपाकाचं काम तरी. आणि आजचा ब्लॉग आहे म्हणजे माझं आजची कामं आहेत साफसफाई. श्रावण स्पेशल साफसफाई म्हणजे अगोदर बऱ्यापैकी मी थोडी उरकली आहे. बाथरूम्स किंवा डबे, किचन हे सगळं बऱ्यापैकी झालं आहे. यायच्या आदल्या आलोयच आत्ता, त्याच्यामुळे एवढं काय त्याच्याबद्दल काहीच नाही साफसफाईचं. पण जे जाळ्या वगैरे थोड्या ज्या आहेत, ज्या झाल्यात किंवा कर्टन्स लावणे, तर मी अजून लावलेच नाही मुळात, कारण ते काम राहिले म्हणून मी कर्टन्स लावले नाही तर परत धूळ बसेल त्याच्यावरती, म्हणून ते नाही केलेलं. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला दिसेलच. सो स्टे ट्यून. आणि आय गेस उद्या दीप अमावस्या पण आहे. सो त्याचे सुद्धा दिवे वरतून काढायचे, घासून आत्ताच ठेवणार आहे, पण उद्या टाईम नाही भेटणार. आय नो, कारण आली यायला 6:30 वाजतात. हॅलो, लास्टला तुम्ही पाहिलंच की लाईट गेली. आणि म्हणजे मी ठरवलं होतं, जे मी बरळले होते की मी मिशन साफसफाईवर जाणार आहे, याव त्याव. सो ते पूर्णपणे फ्लॉप झालं, कारण लाईट लिटरली आत्ता आली आहे 8:45ला. आत्ताच 9:45 वाजले, 9:45ला आली आहे. आणि त्यानंतर मग हार्दिकचं खाणं पिणं आणि सगळं आवरता तरी अजून भांडी राहिली आहे, बरंच काय राहिलं आहे. मग ते आता 9:45 झालेत. पण आता म्हटलं काय मूडने करू मी, कारण ऑलरेडी मी ऑलरेडी मी जॉबवरून येतानाच ठरवलं होतं की मला हे करायचं आहे. आणि मी लिटरली आल्या न बसता न खाता न चहा पिता सगळं काही सोडून मी स्वयंपाकाला लागले. आणि लास्टची भाकरी करतानाच लाईट गेली. सो आता मला कंटाळा आला, तर मी काय करणार नाही. उद्या ग्रहण आहे, ग्रहण संपेल, आता टाईम बघते मी कधी संपणार आहे आणि मग विचार करते की कधी करायचं. पण ॲज सच माझ्याकडे साफसफाई असं काही नाही, कारण मी आत्ताच शिफ्ट झाली आहे. हार्दिकने केस का केली अशी माझी? आत्ता तो आला होता जवळ, त्याच्यामुळे ते विस्कटलेलं आहे सगळी. ठीक आहे मी हां, ॲज सच माझ्याकडे साफसफाई असं काही नाही आहे. भांडी वगैरे सगळी झाली. डबे पण मी 2-2 करून रोज धुतले होते, सो तेही झालं आहे. बाथरूम्स माझे ऑलरेडी क्लीन आहेत. म्हणजे मी युजल इथे यायच्या अगोदर पण साफ केले, नंतर पण आता दर आपण वीकला करतोच, तो भाग नाही. राहिले होते फक्त कर्टन्सचे रॉड, जे कर्टन्स लावायचे ते, जाळ्या थोड्याशा ज्या जळमट्या आहेत ते काढायचं बाकी होतं. बाकी काही नाही, थोडंसंच आहे. सो तू पण बसणार आहेस? बरं, आता म्हणलं मग व्लॉग करायचं तरी काय, म्हणलं चला त्या दिवशी आपण म्हणलो होतो की मंगळसूत्र कलेक्शन दाखवते मी. सो मी आज मंगळसूत्र कलेक्शन काढून ठेवलं आहे माझं सगळंपणे, नाटकी करू नकोस. सो ते दाखवते 1 by 1. इथे बस बाळा, इथे बस, अशा बस. हा दिसतं, तू पण दिसतोस. अच्छाच बसायचं, हसू नको. हां, दिसतो. सो त्या दिवशी मी साफसफाई करताना काढूनच ठेवले. म्हटलं चला दाखवून देते, कारण आता काही माझ्याकडे ब्लॉगला दाखवला काही हे पण नाही आहे. आणि ब्लॉग तर गेला पाहिजे, कन्सिस्टन्सी मेंटेन राहिली पाहिजे. हा प्लॅन नव्हता आज माझा दाखवायचा, मी काहीतरी वेगळं प्लॅन केलं होतं. पण असं असतं ना की मनासारखं काही होत नाही, तसंच हे आजचा काही दिवस माझ्या मनासारखा गेलेला नाही. सो हे फर्स्ट आहे, हे मी मिशोवरून मागवलं होतं. आय गेस 200च्या आसपास असेल. हे मी हॉलच्या व्हिडिओसाठीच मागवलं होतं. हार्दिक सर ते नाही घ्यायचं, हॉलच्या व्हिडिओसाठीच मागवलं होतं. तेव्हाही मी माझ्या स्वतःसाठी ठेवून घेतलं. सो हे खूप सुंदर आहे, मला फार आवडतं 4 कोहिऱ्यांचं. आणि हे माझ्या बहिणीच्या लग्नात घातलं होतं हळदीच्या तळ्याच्या दिवशी. सो खूप सुंदर दिसतं. बाहेर रडते बघ. आणि त्याच्यावर सेम असे टॉप्स आलेले आहेत. सो हे सुद्धा आहे. त्यानंतर हे आहे, मी बेबी शॉवरला मागवलं होतं, बेबी शॉवरच्या आधी मागवलं होतं. सो हे एक आहे. बाळी इकडे ये ना, असं मध्ये बस.
हे असं आहे, डायमंडवालं पेंडंट आहे आणि ह्याच्यात व्हाईट, रेड, गोल्ड, ग्रीन असे कलर्सचे मणी आहेत. सो हेही एक सुंदर पेंडंट आहे, मला फार आवडतं हे. पण हे थोडासा खराब व्हायला लागले, कलर जायला लागले वगैरे ते. पण ह्याला 3-4 वर्ष झालेत आणि हे काहीतरी तेव्हा मार्केटमध्ये नवीन नवीन होतं आणि 2-2.5 हजाराला घेतलं होतं. पण ह्यात असं काहीच नाही आहे 2-2.5 हजारासारखं. फक्त पेंडंट सुंदर आहे, बाकी काही नाही. म्हणजे जर मी ह्याला रिवर्क जर केलं ना, ह्याला पोत वगैरे मी माझ्या हाताने परत बनवली, हां हे मला येतं. सो मे बी हे परत छान प्रकारे तयार होऊ शकतं नवीन डिझाईनमध्ये, कारण ह्याचं पेंडंट खूप सुंदर आहे आणि क्वालिटी पण छान आहे या पेंडंटची. आणि हे ऑफलाईन घेतलं होतं, सो ह्याची लिंक नाही आहे माझ्याकडे. तू नको घेऊस, तुटेल. त्यानंतर लग्नाच्या अगोदर माझं ऑक्सिडाइज ज्वेलरीचं खूप क्रेज होतं. माझं नाही, ट्रेंडला होतं ते. थांब की जरा, अरे थांब. ऑक्सिडाइज ज्वेलरीचं खूप ट्रेंड होतं, सो तेव्हा मी हे मागवलं होतं. खूप सुंदर आहे हे सुद्धा, मला फार आवडतं. पेंडंट मोठे आणि छान उठावदार, ह्याच्यात ग्रीन आणि रेड कलरचे छान स्टोन्स आहेत. दे बाळा, एकदा दाखवू दे. हे तू घेऊन जा, हे घेऊन जा, देते, ते दे. हा हे पण घेऊन जा. लहान मुलांसोबत काय करायचं म्हणलं ते अवघड. आणि हे आहे, मी बारसाला मागवलं होतं हार्दिकच्या. शू करते बाळाला, शू कर. सो हे हार्दिकच्या बाळासाला मागवलं होतं, चंद्रकोरवालं. खूप सुंदर आहे हे सुद्धा. हे मी कोल्हापूरच्या एका दुकानातून मागवलं होतं. आमच्या ताईंच्या फ्रेंडचं दुकान आहे. लग्नाच्या वेळेस पण मी तिथूनच मागवलं होतं. जर तुम्ही माझा ज्वेलरी हॉलचा व्हिडिओ बघितला नसेल, खूप जुना आहे पण तो स्टार्टिंगला टाकला होता. सो त्याच्यात मी बरीचशी माझी ज्वेलरी दाखवली आहे. सो खूप त्याच्यामध्ये माझ्या लग्नाची वगैरे मी शेअर केली आहे. सो तेव्हा पण मी सांगितलं होतं, खूप अप्रतिम क्वालिटीचं ते मला ताईंनी दिलं होतं घेऊन. आणि म्हणजे त्या क्वालिटीला तोडच नाही आजपर्यंत. म्हणजे मी साज आणि ठुशी आणि इयरिंग्स वगैरे अजून भरपूर काही घेतलं होतं, पण साज आणि ठुशी जी आहे ना, ती आहे तशी आहे, त्याला काहीही झालेलं नाही. आणि शिवाय मी कस्टमाइज करून घेतलं होतं. असो, तिथूनच हे मी मागवलं होतं हार्दिकच्या बारशीच्या वेळेस. सो हेही फार सुंदर आलं आहे आणि 500 रुपीजला होतं हे तेव्हा. आता हा माहीत नाही, पण मीशोवरती पण ही अवेलेबल आहे, पण क्वालिटी वाईज मला त्याला काय माहीत नाही. जर पाहिजे असेल तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यानंतर माझे काही शॉर्ट्स मंगळसूत्र आहेत. हे नथीचं वगैरे असं होतं ना, आधी खूप ट्रेंड होतं, 1-1.5 वर्षा पहिले खूप होतं की ते प्राजक्तवाला नेकलेस. तो पण आहे माझ्याकडे, प्राजक्तवाला नेकलेस किंवा हे असे काही मंगळसूत्र, नथ वेगवेगळ्या अशा डिझाईन्सच्या त्या. सो हे मी तेव्हा मीशोवरतून मागवलं होतं, तेव्हा क्रेज होतं म्हणून. मला ते सगळं सेट ऑलरेडी होता, पण मला असं काहीतरी मल्टी कलरमध्ये हवं होतं, त्यामुळे मी हे मागवलं होतं. खूप सुंदर आलं. फटाके संपलं. शप्पा फटाके वाजलं. आजकाल फटाक्याची खूप भीती वाटते. नाही वाजत. बस. हां बस. हां ओके, तेव्हा मागवलं होतं, तर आठवत नाही प्राईस काय, पण मागवलं होतं. त्यानंतर हे काही माझ्या आता शॉर्ट्सच मंगळसूत्र आहे. हां, ह्याची एक स्टोरी अशी आहे की हे मी मीशोवरच मागवलं होतं. हे डायमंड आहेत असे हे सगळं. आता व्हिडिओमध्ये कसं दिसते, किती छान दिसते मला माहीत नाही. हां, पण ह्याचा हेतू हा होता, मी हॉलसाठीच मागवलं होतं. हे मला आल्यावर आवडलं, पण मला ह्याचं लॉंग मंगळसूत्र करायचं होतं. म्हणजे फक्त पोत जी होती ती मला ॲड करायची होती. मी आणून ठेवली आहे, पण ती माझ्यापर्यंत म्हणजे मला अजूनही जमलं नाही आहे ती ॲड करायला, चेंज करायला.
सो हे बघा, हे असं आणून ठेवलं आहे. सो ह्याचं इंटरचेंज करायचं आहे, पण ह्याचं डायमंडवालं इतकं छान भेटलं हे मला पेंडंट. आणि आय गेस हे 80-90 रुपयालाच मला ते बसत होतं. सो मी हे ठेवून घेतलं हॉलच्या व्हिडिओमधून काढून. पण आता बघूयात ह्याला कधी मी करते आणि कधी घालते. आज मी घातलेलं नाही आहे. प्रत्येक मंगळसूत्राची काहीतरी आठवण आहे. म्हणजे असं पर्टिक्युलर मी घेतलं आहे कुठून तरी आणि हे मला माहिती आहे कशासाठी घेतलेलं आणि कधी घेतलं. हे एक आहे, ह्याची एक आठवण अशी आहे की मी हे घेतलं होतं यात्रेतून फक्त 30 रुपयाला. सो असं काहीतरी मल्टी कलरमध्ये आणि शॉर्ट आहे हे सुद्धा. आणि घातल्यावरती ना साडीवरती खूप छान दिसतं, डिसेंटवालं. जर ऑफिसमध्ये साडी घालून गेल्या तर मी हे घालून जाते, खूप छान दिसतं आणि सगळ्यावरती जातं का तर हे मल्टी कलर आहे बघा. त्यानंतर हे टेम्पल मंगळसूत्र आहे माझ्याकडे. हे टेम्पल मंगळसूत्र आहे माझ्याकडे. लक्ष्मीवालं पेंडंट आहे. हे खूप जुनं आहे, लग्नाच्या पण अगोदरचं आहे. कारण हे माझं नाही आहे, हे माझ्या मम्मीचं आहे. मी ते आणलं होतं कशात कधीतरी घालण्यासाठी. आय गेस मला आठवत नाही आता कधी घेतलं होतं आणलं होतं, पण हे आणलं होतं कशासाठी तरी. आणि हे असं लक्ष्मीचं पेंडंट आहे आणि ही अशी जाडसर पोत आहे. हे खूप मोठं आहे, आय गेस हे 36 इंची असणार आहे. आय गेस त्याच्यापेक्षा पण मोठं असणार आहे. खूप लॉंग आहे आणि जाड आहे आणि हे 8-9 पदरी असावं. 8-9 पदरी आहे. सो खूप सुंदर ह्याचं वेटनुसार. नाही येत बाळा इथं ते फटाके, नाही येत. तिकडे लांब बस, तू खेळ जा, खेळतो. आणि हे लास्ट सगळ्यात फेवरेटवालं, सगळ्यात रिसेंटवालं आणि सगळ्यात कॉस्टलीवालं आत्तापर्यंत माझ्याकडे. सो हे आहे रजवडी. खूप सुंदर आहे. हे माझ्या बहिणीच्या लग्नात मी घेतलं होतं आणि ह्याच्या तर म्हणजे मी प्रेमातच आहे. कारण हे मला फार आवडलं होतं बघता क्षणीच. पण ह्याच्या बजेटमध्ये मी नव्हते. हे त्यांनी मला 4-4.5 मध्ये सांगितलं. मी बजेट घेऊन गेली 2.5 बाबा, 2.5, 2 आणि 2.5 ह्याच्यामध्येच मी खेळणार. पण असं होतं ना की तिथे गेल्यावर आपलं बजेट सगळं हलतं. तसंच असं काहीतरी माझं होतं. प्लॅन वाईज माझं असं काहीच नव्हतं की मी एवढं कॉस्टली घेईन. पण नाही, हे 4.5 नाही, 3,200 का 300ला मी हे घेतलेलं. आणि हे बार्गेन करून ह्यांनी बार्गेन केलं होतं तिथं. आणि माझ्या चेहऱ्यावर लिहिलं होतं हे, त्यांनी वाचलं होतं की हे मला खूप आवडलं आहे. सो त्यांनी माझं बजेट विचारलं, तुझं 2.5 आहे ना, हां ठीक आहे, वरचे मी देतो, असं हे ठरवून मला ह्यांनी ते वरचे टाकून मला घेतलं. सो खूप सुंदर आलं हे, मला म्हणजे घेतलं मी हे आणि मला फार आवडलं आहे. रजवडी आणि मल्टी कलर आहे, जेणेकरून हे सगळ्यांवरती जावं असं मी हे पण घेतलेलं. सो खूप छान दिसतं, मला फार आवडतं. असं काहीतरी जाड आहे आणि त्या ड्रेसवर कितपत छान दिसतं मला माहीत नाही, पण मला फार आवडलं आणि ते मला जपून ठेवायचं आहे कारण हे खूप कॉस्टली आहे. असो. आणि कुठल्याही दागिन्यांची म्हणजे आहे खोट्या दागिन्यांची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली ना तर ते लॉंग टर्मसाठी छान राहतात. म्हणजे माझं आता मी तुम्हाला साज वगैरे सांगितलं जे मी घेतलंय ते आता माझं 6वं वर्ष चालू आहे लग्नाचं. 6 वर्ष झालं त्याला काहीच नाही झालं. याचा अर्थ क्वालिटी आहेच चांगली, मी मान्य करते, पण माझं ठेवणंसुद्धा तेवढंच छान आहे. कधी पण ज्वेलरी जे ठेवली तर तुम्ही प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये टाकून ते एका क्लोज बॉक्समध्ये ठेवायचं. कारण आपल्या हवामानाने मॉइश्चर कंटेंट असेल तर ते लवकर गंज चढतो, कारण ह्याच्यामध्ये शेवटी लोहच असतं. आणि सेंट जो आपण मारतो, डिओ मारतो, कधीही ज्वेलरीवर मारायचं नाही, ड्रेसवर किंवा तुम्हाला वॉटेवर कुठे, पण ज्वेलरीवर मारायचं नाही, कारण त्याची रिॲक्शन होऊन त्याचा कलर फेड होतो. ह्या 2-3 टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना काही होत नाही ज्वेलरीला, काही नाही. लॉंग टर्मसाठी ज्वेलरी चांगली आहे. मग तुम्ही 30 रुपयाची घ्या नाहीतर 10 रुपयाची घ्या, ही त्याच्यात क्लॉज आहे. चला, हा होता असं काहीतरी माझं मंगळसूत्र कलेक्शन. दिवस जसा मी प्लॅन केला तसा तो गेलाच तर नाहीच आहे, पण असो, असं काहीतरी मी आज तुमच्याशी शेअर करते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या मंगळसूत्र कलेक्शनमधलं तुम्हाला कुठलं मंगळसूत्र आवडलं हेही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटू आपण अशाच न्यू ब्लॉगमध्ये.
टिल देन बाय.